नमस्कार मित्रांनो, आपल्या देशात असे खूप आहेत की ज्यांचे कल्पनेचे घोडे खूप फास्ट चालतात. म्हणजे ते त्यांच्याच कल्पनेत रमलेले असतात. त्यातलंच एक कल्पना आहे की आपल्या देशात मुस्लिमांची लोकसंख्या ही त्यांच्या मुस्लिम धर्मामुळे खूप वेगाने वाढत आहे. ती अजूनही खूप वाढत जाणार आहे आणि त्यांची संख्या ही खूप जास्त होणार आहे. तर ही काय आहे मित्रांनो, एक मिसइन्फॉर्मेशन आहे आपल्या देशात फैलावली जाणारी. आणि ही मिसइन्फॉर्मेशन कोण फैलावते? तर सामान्य जनताच फैलवते. त्याचा फायदा हे नेते मंडळी आणि टी-आर-पीसाठी हापापलेली सोशल मीडिया किंवा न्यूज एजन्सी घेते. तर मित्रांनो, याचं सत्य आपण चेक करू. 1951ला मुस्लिमांची लोकसंख्या होती 10%. आज ती जवळपास 15% आहे. आणि आपल्या रिपोर्टनुसार, सरकारी आकड्यांनुसार सांगतोय की ती मॅक्झिमम वाढून 2050-60 पर्यंत मुस्लिमांची लोकसंख्या 20% होईल भारतात. 20%च्या वर संख्या जाणार नाही, हे रिपोर्ट सांगतात. सरकारी आकडे सांगतात. आणि आपल्या म्हणजे आज आणि आपल्या देशातील हिंदूंची संख्या 75%च्या खाली जाणार नाही, हे आकडे सांगतात. पण लोके त्यांच्या कल्पनेचे घोडे खूप चालवतात की संख्या अजून खूप खूप वाढत चालली. पण आता ही वाढत होती हे खरं आहे. पण त्या वाढण्याचा जो वेग आहे तो 2001 पासून कमी आलाय. कसा ते बघू. 2001 पर्यंत जो जन्मदर होता मुस्लिमांमध्ये, मुस्लिम स्त्रियांमध्ये, तो जास्त होता. आणि 2001 नंतर तो खूप वेगाने जन्मदर कमी येताना दिसत आहे. 2050-60 नंतर मग दोघांचाही जन्मदर समान होईल, हिंदूंचा आणि मुस्लिमांचा. तर हे आकडे कोणीच सांगत नाही मित्रांनो. सगळेजण तुम्हाला कल्पनेच्या दुनियेत पळवत राहतात. तर ह्याचं कारण पण बघा मित्रांनो काय आहे. 2006 मध्ये एक सच्चर रिपोर्ट म्हणून आला होता की एक न्यायाधीश होते, त्यांच्या अध्यक्षतेखाली हा रिपोर्ट सादर झाला होता संसदेमध्ये. त्यानुसार काय सांगितलं की जी लोकसंख्या वाढते मुस्लिमांमध्ये, त्याला कारणीभूत मुस्लिम धर्म नसून त्याला कारणीभूत त्यांच्यामधील गरिबी आणि निरक्षरता आहे. म्हणजे आर्थिक आणि सामाजिक कारण आहेत. आर्थिकमध्ये काय येतं? गरिबी आणि निरक्षरता. मुस्लिमांमध्ये हिंदूंपेक्षा कायमच गरिबी 3 ते 5%, म्हणजे 8%, सुरुवातीला 8%, आता 2% कमी आहे. आणि साक्षरता जवळपास 3 ते 5% कायम कमी राहिलेली आहे, आज पण कमी आहे. तर ह्या दोन्ही गोष्टी कारणीभूत आहेत. आणि एक तिसरी गोष्ट आहे, फिमेल लेबर पार्टिसिपेशन रेट जो आहे तो सुरुवातीपासून, म्हणजे 15 वर्षाच्या वरील स्त्रिया किती काम करतात, तर हिंदूंमध्ये जो टक्केवारी आहे ती सुरुवातीपासूनच त्यांच्या अर्धीच टक्के मुस्लिमांमध्ये आहे. म्हणजे मुस्लिम स्त्रिया जॉब करत नाहीत, बाहेर कामाला जात नाहीत. त्याचबरोबर साक्षरता दर कमी आहे, गरिबी कमी आहे. या कारणांमुळं प्रजनन दर वाढतो. आणि आपला आरोग्य विभाग जो आहे त्यांच्या रिपोर्टनुसार जर एक निरक्षर महिला जर सर्वे केला तर निरक्षर महिलांमध्ये एका स्त्रीमागे 3 मुलं येतात. आणि तीच जर 12वी पास स्त्रियांचा सर्वे केला तर 2च येतात. ही कारणं आहेत.